नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर पाचा मेडिकलच्या प्रोप्रायटर साधना पाचा आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्याविषयी तुम्ही 2 शब्द सांगा. म्हणजे साधारणतः तुम्ही केव्हा मेडिकल चालू केलं? किती वर्ष झालं तुमचं मेडिकल चालू झालेलं? मेडिकल 2002 साली चालू झालेले, म्हणजे आता जवळजवळ 23 वर्ष झाली, 23-24 वर्ष झाली समजा मेडिकलला. बरं, तर इतका मोठ्या प्रवासामध्ये साधारणतः 20 वर्षापूर्वी तुम्ही कशी डेअरिंग केली मेडिकलमध्ये उभं राहण्याची? डेअरिंग होत नव्हती, परंतु एक मनाचा प्रयत्न होता की आपण काहीतरी करूच बाबा त्याच्यामध्ये. म्हणजे भीती वाटत होती उभं राहण्याची, पण करण्याची पण एक मनात जिद्द होती आणि तुमची साथ होती, त्याच्यामुळं मग झालं. म्हणजे कस्टमरची तुम्हाला साथ होतीच, त्याच्याबद्दल तर कस्टमर काही तर नाही आहे. आहेतच, कस्टमर तर परंतु मग तुम्हाला अडचणी काय काय आल्या? कसं खूप फेस साऱ्या आल्या. केलं? कसं खूप फेस साऱ्या केलं तुम्ही? अडचणी त्या आल्या. अडचणींना कसं सामोरे गेल्या? आता अडचणी खूप साऱ्या आल्या, फक्त एकच होतं की हरायचं नाही, एवढं मनात ठरलं होतं. कधी कधी अशी परिस्थिती यायची की नको वाटायचं उभं राहणं बी आणि करणं बी, पण तरी पण एक मन म्हणायचं की हारलं तर मग हे सगळं बंद पडेल, आणि बंद तर करायचं नव्हतं. त्याच्यामुळं मग ठरवलं की आपण हे करत राहू आणि मग तर ते केलं. साधारणतः 20 वर्षापूर्वी तुम्ही जो प्रवास सुरू केला, त्या काळातलं वातावरण आणि आताच्या वातावरणामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो? खूप 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 जास्त व्यवसायामध्ये बदलले. काय काय बदल झाले? त्यावेळेसचे म्हणजे लोक थोडेसे ट्रस्ट पण करायचे आमच्या देण्यावरती, करण्यावरती. आता लोक इतके ट्रस्ट पण नाहीत करत. आणि दुसरी गोष्ट, एकाला दुसरा पर्याय खूप सारे अवेलेबल असल्यामुळं लोक तिथं त्यांची बॉडी लँग्वेज, वागणं हे पण असं झालं आहे की चल तू नाही देत तर मी दुसरीकडे जातो. आणि माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही त्या मेडिकलवाल्याशी नीट चर्चा करू शकता, विचारू शकता, बोलू शकता. परंतु त्यांना नावं ठेवून सतत त्यांना इकडचा असा इतका डिस्काउंट देतो, इकडचा तसा देतो, तुम्हीच का तितकेला लावता. परंतु प्रत्येक मेडिकलवाल्याचा एक खर्च करण्याची आणि देण्याची पण एक वेगवेगळी पद्धत असते. खर्च करण्याची पण वेगळी पद्धत असते. तर आमच्याकडं फार्मासिस्ट आहेत, त्यांना आम्हाला पगार द्यायचा असतो, किंवा आम्ही स्वच्छता ठेवतो सगळीकडं, ती आम्ही आमच्यासाठी फक्त ठेवत नाहीत, तर गिरायकांसाठी असते ती सुविधा. आता फार्मासिस्ट का ठेवलेत? आम्ही त्यांच्यापेक्षा निम्म्या आणि त्याच्यापेक्षा निम्म्या पगाराने बी मुलं ठेवू शकतो, परंतु केवळ फार्मासिस्ट ठेवलेत ते आम्ही गिरायकांसाठी. का तर मी अवेलेबल नसताना ते फार्मासिस्ट असल्यामुळे ते एक जबाबदार व्यक्ती म्हणून वागतील तिथं, त्याच्यामुळे ते ठेवलेले आहेत. धन्यवाद मॅडम. आता मग तुम्ही हे नवीन चॅलेंजेसला फेस जाण्यासाठी आणि हा व्यवसाय टिकवण्यासाठी काय करायचं ठरवलं आहे? आता लोकांची मनोवृत्ती आपण स्वीकारत चालावं लागेल, थोडासा बदल करत चालावं लागेल स्वतःमध्ये, एवढंच ठरवलं आहे. बाकी दुसरं काही प्रयत्न करता येत नाही आहेत सध्या. आणि काय होतं आहे, मेडिकलवाल्यांवरती विश्वास इतका कमी झाला आहे की त्यांच्या मनात कसा विश्वास जागावा, आणि किती आपण प्रामाणिक वागलं आणि किती आपण दाखले दिले स्वतःचे, तरी पण त्यांना वाटत नाही की आपण जितकं सांगायला जाऊ की आम्ही हा व्यवस्थित देतोय म्हणून, तितकं त्यांना वाटायला लागतं की हे आपल्याला काहीतरी जास्त पैसे घेणारच. परंतु तरी पण प्रयत्न न थांबवता आपण आपलं काम नीट करायचं, एवढं मात्र ठरवलं आहे. तर मॅडमने त्यांच्या जीवनातला संघर्ष सांगितलेला आहे, त्या प्रवासातल्या निगेटिव्ह बाजू पण सांगितलेल्या आहेत. तर आता तुम्हाला आत्तापर्यंत या प्रवासात चांगल्या गोष्टी काय काय दिसल्या? चांगल्या खूप साऱ्या होत्या. जसं की आता एक लेडीज असताना पण लोकांनी मला स्वीकारलं, ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि मला कधी कधी वाटायचं की अरे आपल्याला जमणार नाही, येणार नाही, परंतु कधी कधी लोकांच्या नजरेत इतका विश्वास, इतकं प्रेम दिसायचं ना, आणि रिस्पेक्टसुद्धा दिसायचा, आणि त्यांनी मग वाटायचं की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय, आणि ती करण्याची एक मग अजून उभारी यायची किंवा ताकद यायची. बरं, तर तुमचा हा जो 20 वर्षाचा प्रवास आहे, त्यातले थोडेसे एक 4-5 वर्षाच्या टप्प्याचं थोडीशी आम्हाला माहिती द्या. पहिले 5 वर्ष संघर्षाचे होते, म्हणजे नवीन शिकण्याचे, नवीन लोक माहिती करून घेण्याचे, आणखी नवीन औषधं जाणून घेण्याचे. नंतरचे 5 वर्ष थोडेसे स्थिर होण्यामध्ये गेले, आणि नंतरचे 5 वर्ष कोविड याचा कालावधी एक होता, तो एक स्ट्रगलचा होता. आणि आताचा जो कोविडच्या नंतरचा कालावधी हा पहिल्या 15 वर्षापेक्षा पण खूप जास्त वेगळा आणि खूप म्हणजे खूपच वेगळा आहे.
की जो पहिल्या 15 वर्षामध्ये तुलनाच करू शकत नाहीत ह्या नंतरच्या कोविड नंतरच्या कोविडमध्ये तुम्ही कशी सेवा दिली लोकांना आणि कसं स्ट्रगल केलं? कोविडमध्ये खूप म्हणजे आम्ही आमचा स्वतःचा विचार न करता कोविडमध्ये आम्ही उभं राहिलो होतो. सगळी अख्खी फॅमिली उभं राहिली होती आणि याला लोक कशा पद्धतीने बघतात ते त्यांच्या त्यांच्या मनोवृत्तीवर राहिलं. काही काही लोक बघतील की पैशासाठी उभं राहिले. प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी तर स्वतःला कुठंतरी अडचणीमध्ये टाकतच असतो किंवा स्वतःचा स्ट्रगल चालूच असतो पैसा कमवण्यासाठी. परंतु आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता जी लोकांसाठी उभं राहिलो होतो ते इतकं म्हणजे लोक मेडिकलमध्ये आल्यानंतर ते इतकं वाईट वाटायचं कधी कधी की बऱ्याच वस्तूंचा तुटवडा होता, खाण्यापिण्याचा असू द्या किंवा औषधाचा असू द्या. काही नाही भेटलं तर मी इतके प्रयत्न करून ते अवेलेबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. आणि तोपर्यंत लोकांनी विश्वास टाकला जोपर्यंत मी करत होते. कोविडमध्ये आपण सांभाळत होतो. आम्ही दोघांनीही कोविड खूप चांगल्या पद्धतीत सांभाळलं, लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर लोकांची नजर अशी झाली की हां, यांनी कोविडमध्ये खूप कमवलं. अरे पण आम्ही कमवलं, परंतु ते कशा पद्धतीने कमवलं हे पण महत्त्वाचं आहे. आम्ही आमचा स्वतःचा जीव धोक्यात घातला, कुटुंबाचा जीव धोक्यात घातला होता. आमची मुलं खूप छोटाले होते त्यावेळेला. मग तुमच्या या संघर्षातून तुमची मुलं काय शिकले? खूप जास्त शिकले. त्यांनी स्ट्रगल करणं इतकं पाहिलंय ना त्या काळात. मी सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत पूर्णपणे मेडिकलमध्ये उभा असायचे आणि माझा मोठा मुलगा 8वी 9वीलाच होता आणि छोटा तर 2रीलाच होता. आणि त्या मुलांनी जे पाहिलं की आईवडील किती कष्ट करतायत आणि किती वाहून घेत आहेत कामाला, हे खूप मोठा त्यांच्यासाठी म्हणजे एक दाखला आहे जीवनाचा. तर मॅडमनी त्यांचा प्रवास सांगितलेला आहे, त्यांचा संघर्ष सांगितलेला आहे, कोविडच्या अगोदरचा, आणि त्यांच्या जो संघर्ष झाला त्या संघर्षातून मुलं कशी घडली याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे. किड्स आर वॉचिंग, नेव्हर क्विट. तुमची मुलं तुम्हाला ऑब्झर्व करतायत, सांगू शिकवण्यापेक्षा आहे ना ते जे पाहतात ते त्यांच्यावर जास्त संस्कार महत्त्वाचं आहे. केले आणि याच्यातून त्यांची पुढची पिढी पण घडली. तर याच्यातून तुम्हाला काही घेता आलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांचे खूप खूप धन्यवाद की त्या काळात सुद्धा आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि आता सुद्धा बऱ्यापैकी आमच्यावरती लोक जे विश्वास दाखवतात ना तेच आम्हाला ताकद देतात रोज उभा राहण्याची. थँक्यू. धन्यवाद मॅडम.